Next is environmental conservation. When some natural factors of environment and some artificial polluted factors harm the environment, it creates imbalance between various factors of the environment and ultimately affects the existence of biotic factors. आता पर्यावरणातलेच काही नॅचरल फॅक्टर्स. ओके, तर पर्यावरणातले काही नॅचरल फॅक्टर्स आणि काही आर्टिफिशियल पोल्युटेड फॅक्टर्स, म्हणजे जे की ह्युमनमुळं आहे की नाही, ह्युमनमुळं जे आर्टिफिशियल पोल्युशन होतं, तर याच्यामुळं काय होतं माहिती आहे का, की जे वातावरणातले बरेचसे फॅक्टर्स असतात, तर त्याच्यामध्ये काय निर्माण होतो, इम्बॅलन्स, असंतुलित निर्माण होतो. आणि अल्टिमेटली याचा परिणाम काय होतो, की जे बायोटिक फॅक्टर आहे त्याच्या अस्तित्वाला त्याचा काय होतो, परिणाम होतो. ओके, तर डेफिनेटली दोन्ही टाईपचं पोल्युशन असू द्या, आयदर ते नॅचरल फॅक्टर असेल किंवा मॅनमेड फॅक्टर असेल, तर दोन्ही प्रकारच्या फॅक्टर्सनं जर एन्व्हायरमेंटचं बॅलन्स जर बिघडत असेल तर डेफिनेटली ते एक प्रकारचं काय आहे, पोल्युशन आहे. ओके, Observe the environment around you and complete the following chart. आता एक चार्ट दिला आहे, त्या चार्टच्या अगोदर आपण एक सेंटेन्स वाचून घेऊ महात्मा गांधींचं. The earth is sufficient to satisfy everyone's need but not the greed. आता जी अर्थ आहे ही प्रत्येकाची गरज भागवण्यासाठी सफिशियंट आहे. ओके, मात्र प्रत्येकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी सफिशियंट आहे का, नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स वगैरे जे आहेत किंवा नैसर्गिक साधनसंपत्तीचा आपण जपून आणि मर्यादित वापर करायला पाहिजे. ओके, आता फॅक्टर्स अफेक्टिंग द एन्व्हायरमेंट यामध्ये दोन फॅक्टर्स आहेत. कोणते कोणते? नॅचरल फॅक्टर्स, मॅनमेड फॅक्टर्स. ओके, तर आता सर्वप्रथम आपण नॅचरल फॅक्टर्सबद्दल बोलू. आता नॅचरल फॅक्टर्समध्ये एक दिलं आहे इथं, अर्थक्वेक्स, ज्याला आपण भूकंप म्हणू. त्यानंतर व्होल्कॅनोज, जे ज्वालामुखीचे वगैरे उद्रेक होतात, तर त्यांना आपण व्होल्कॅनोज म्हणू. त्यानंतर पुढे आहे सुनामीज. ओके, जे समुद्रामध्ये भूकंप येतात आणि त्यामुळे लाटा किनाऱ्यावर प्रचंड वेगाने धडकतात, त्याला आपण काय म्हणतो, सुनामी. त्यानंतर आहे सायक्लोन्स, अर्थात जे चक्रीवादळ आहेत. तर चक्रीवादळामध्ये सुद्धा माहिती आहे आपल्याला की बऱ्याच प्रकारची हानी त्या ठिकाणी होत असते. त्यानंतर फ्लड आहे, महापूर असेल. त्यानंतर लँडस्लाईड, जे पर्वतीय भाग वगैरे असतात, तर अशा वेळेस भूस्खलन होतं, त्याला आपण लँडस्लाईड्स म्हणतो. त्यानंतर आहे ॲव्हेलॅन्चेस. आता हे ॲव्हेलॅन्च काय आहे, तर बऱ्याच वेळेस काय होतं, पर्वतावरून काही हिमखंड आहे ना, बर्फाचे मोठमोठे असे भाग समजा, किंवा अनावधानाने फार मोठी बर्फवृष्टी होणे, याला आपण ॲव्हेलॅन्चे म्हणू. ओके, हेवी स्नोफॉल वगैरे. आणि फायनली आहे थंडर अँड लाईटिंग, तर ज्या विजा चमकतात आहे की नाही, आणि जो मुसळधार पाऊस वगैरे पडतो आहे की नाही, तर ह्या सर्व प्रकारच्या जे फॅक्टर्स आहेत, तर याच्यामुळं हे असे फॅक्टर्स आहेत की नॅचरल फॅक्टर आहे की जे एन्व्हायरमेंटवर काय करतात, परिणाम करतात. ठीक आहे. त्यानंतर मॅनमेड फॅक्टरमध्ये तुम्हाला डिफॉरेस्टेशन दिलेलं आहे. त्यानंतर फायर असेल, आपल्याला माहिती आहे की बर्निंगसाठी कोणाची आवश्यकता असते, ऑक्सिजनची. प्रचंड प्रमाणात फायर जर असेल तर डेफिनेटली त्या ठिकाणी ऑक्सिजन कन्झ्युम व्हायला, म्हणजे एन्व्हायरमेंटचा फॅक्टर अफेक्ट व्हायला. त्यानंतर आहे आपण जे बिल्डिंग्स वगैरे बनवतो, ओके, त्याचं कन्स्ट्रक्शन, म्हणजे आपण लँडचा वापर करलो ना, ते सुद्धा याच्यामध्ये येईल. आणि बऱ्याच वेळेस त्या बिल्डिंगचं काय होतं, डिस्ट्रक्शन. तर डिस्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग
म्हणजे बिल्डिंग्स वगैरे ते बांधकाम जर चुकीचं असेल ते पाडलं तर याच्यामुळे सुद्धा पर्यावरणाचं नुकसान. त्यानंतर बऱ्याच वेळेस ॲक्सिडेंट्स होतात बघा इंडस्ट्रीजमध्ये. जसं की तुम्हाला भोपाळची MIC दुर्घटना माहीत असेल, आहे की नाही. तर 1984 घडलेली घटना आहे ती. MIC आयसोमिथिल सायनाइड आहे नाही, आयसोमिथिल म्हणून काहीतरी वायू होता, तो बाहेर पडला होता. त्यानंतर बऱ्याच वेळेस ट्रान्सपोर्टिंगमध्ये काय होतात, काही ॲक्सिडेंट्स होतात, ते मॅनमेड फॅक्टर्स आहेत. त्यानंतर ते टेररिझम आहे. ओके, हा सुद्धा एक त्याला आपण आतंकवाद म्हणू. ओके, आणि त्यानंतर ओव्हर पॉप्युलेशन घेऊ आपण. लोकसंख्येची जी अमर्याद वाढ झालेली आहे त्याच्यामुळे सुद्धा नैसर्गिक साधनसंपत्तीवर काय होतो, परिणाम होतो. त्यानंतर अर्बनायझेशन, जे आपण शहरीकरण वाढवलं, शहरांची संख्या काय होत चालली, वाढत चाललेली आहे. तर हे सुद्धा एक मॅनमेड फॅक्टर आहे. त्याच्यामुळं जे फॉरेस्ट आहे त्याची जागा कमी होत जाते. ठीक आहे, एवढे फॅक्टर्स आहेत. देन At present, many environmental problems have been arisen due to effect of various natural and artificial factors on the earth. आणि हे जे नॅचरल आणि आर्टिफिशियल फॅक्टर्स यांची आपण डिस्कस केली, याचा परिणाम म्हणून आज रोजीला बरेच एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स हे उद्भवलेले आहेत. Environmental pollution is one of those main factors. आणि पर्यावरणाचं जे प्रदूषण आहे तर ही सर्वात मोठा फॅक्टर आहे की ज्याच्यामुळं पर्यावरणाच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. Generally, contamination of any material is its pollution. तर कोणत्याही मटेरियलचं कंटेमिनेशन होणे, कंटेमिनेशन म्हणजे काय, जसा एखादा रोग झाला तर आपण त्याला काय म्हणतो, त्या रोगाचं त्याला काय झालं, कंटेमिनेशन म्हणजे प्रादुर्भाव. ओके, तर एखाद्या मटेरियलवर त्याचा बिघाड होत असेल, कंटेमिनेशन होत असेल तर त्याला त्याचं काय म्हणायचं, पोल्युशन म्हणायचं. Unnecessary and unexpected change in the surrounding environment due to natural events or human activities are called as environmental pollution. That is direct or indirect changes in physical, chemical and biological properties of air, water and soil which will be harmful to human and other living beings is environmental pollution. आता अननेसेसरी म्हणजे अनावश्यक आणि अनॲक्सेप्टेबल म्हणजे अमान्य. ओके, असा बदल जर सराउंडिंग एन्व्हायरमेंटमध्ये होत असेल, मग तो आयदर नॅचरल गोष्टीमुळे होत असेल किंवा ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळे होत असेल, तर पर्यावरणामध्ये झालेला असा अनावश्यक आणि अस्वीकारणीय बदल याला काय म्हणायचं, एन्व्हायरमेंटल पोल्युशन असं त्याला डिफाईन करता येईल. किंवा याचाच अर्थ असा राहील की एअर, वॉटर आणि सॉईल हे 3 मुख्य घटक आहे पर्यावरणाचे, बरोबर आहे का. तर यांच्या ज्या फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल प्रॉपर्टीज आहेत या फॅक्टरच्या, तर याच्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जर चेंज येत असेल आणि हा चेंज जर ह्युमन आणि अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझमला जर कसा असेल, हार्मफुल असेल, तर डेफिनेटली याला सुद्धा काय म्हणता येईल, एन्व्हायरमेंटल पोल्युशन म्हणता येईल. Various reasons like population explosion, fast industrialization and indiscriminate use of natural resources, deforestation and unplanned urbanization are responsible for environmental pollution. आता बरेचसे कारण आहे की ज्यामध्ये आपण वरी पण डिस्कस केलं. पहिलं आहे पॉप्युलेशन एक्सप्लोजन, तर लोकसंख्येची जी प्रचंड वाढ व्हायली. ओके, ही सुद्धा एक फार मोठी समस्या आहे एन्व्हायरमेंटल पोल्युशन संदर्भात. कारण जितकी लोकसंख्या जास्त वाढली तितकं काय व्हायलं की राहण्याची जागा, नैसर्गिक साधनसंपत्तीवर काय यायला, लोड यायला ना. फास्ट अर्बनायझेशन, इंडस्ट्रियलायझेशन आता जलद जे औद्योगिकरण व्हायलं, कारण आपल्याला माहीत आहे की बऱ्याच शहरांच्या लगत काय होतात, MIDC म्हणून एरिया असतो पहा, ठीक नाही, आपल्या महाराष्ट्र संदर्भात. तर इंडस्ट्रियल एरिया डेव्हलप व्हायला ना, मग इंडस्ट्रियल एरियाला खूप प्रचंड प्रमाणात जागा, त्याच्यानंतर प्रचंड प्रमाणात पाणी, बरोबर, त्याच्यानंतर इंडस्ट्रीजमधून निघणारा धूर, याच्यामुळे
पोल्युशन वाढायलं. त्यानंतर इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ नॅचरल रिसोर्स आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा अमर्यादित वापर. जसं की आज आपण पेट्रोल वगैरे डिझेल पाहिलं तर प्रत्येकजण अनावश्यक काय करायला, 2 व्हीलर 4 व्हीलर याचा वापर करायला. प्रत्येकजण जर इतक्या प्रमाणात वाहनांचा वापर करत असतील तरी त्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा लॉस व्हायला आणि पर्यावरणासुद्धा काय व्हायला, लॉस व्हायला. त्यानंतर डिफॉरेस्टेशन. आता जंगलाचं प्रमाण जर पाहिलं तर पाहिजे त्याच्यापेक्षा खूप कमी जंगल भारतामध्ये आहे. जंगलांचं प्रमाण दिवसेंदिवस काय व्हायलं, कमी व्हायलं. आणि अनप्लान अर्बनायझेशन म्हणजे अनियोजित जे शहरीकरण आहे, म्हणजे शहर वसालीत पण त्याचं काही नियोजन आहे का, नाही. तर असे काही घटक आहे की ज्याच्यामुळे एन्व्हायरमेंट पोल्युशन जास्त वाढत आहे. Pollution is a broad concept. आता तसं पाहिलं तर प्रदूषण ही फार मोठी संकल्पना आहे, अशी विस्तृत संकल्पना आहे. Various type of pollutions like that of air, water, sound, soil, thermal, light pollution occurs around us. आता पोल्युशनचे टाईप पाहिले आपण तर एअर पोल्युशन असेल, हवेचं प्रदूषण, वॉटर पोल्युशन ज्याला आपण जलप्रदूषण म्हणू, साऊंड पोल्युशन विशिष्ट डेसिबलच्या वर आवाज नाही पाहिजे. आजकाल डिजेल होतं काही जण, त्याच्यामुळे बरेच जणांना बहिरेपणा पण आलेला आहे. तर साऊंड पोल्युशन असेल, सॉईल पोल्युशन आहे, प्लास्टिकचा वापर जास्त वाढायला, खतांचा वापर जास्त करायला आपण, हे की नाही, शेतीसाठी रासायनिक खतांचं, ते सुद्धा पोल्युशनच आहे ना. त्यानंतर थर्मल पोल्युशन, जे की आपण माहिती आहे की दगडी कोळसा वगैरे आहे, तर याच्यापासून वीज तयार केल्या जाते, पण त्याच्यामुळे सुद्धा काय होतं, पोल्युशन, ते थर्मल पोल्युशन आहे. लाईट पोल्युशन, तर आजकाल शहरं वगैरे जे आहेत नाईटला डेकोरेट करण्यासाठी प्रचंड प्रमाणात आपण लाईट्स बल्ब्स याचा वापर करायलो. मग याच्यामुळे सुद्धा काय व्हायला, ते वीज तयार करण्यासाठी सिटीचे पोल्युशनच व्हायला ना त्याच्यामुळं. तर हे सगळे पोल्युशनचे काही टाईप्स म्हणा आपण. Ultimate adverse effect of all this is on existence of all the living organism, and out of this, environmental conservation has become the need of our. आणि या सर्व एन्व्हायरमेंटल पोल्युशनचा परिणाम म्हणजे याचा सरळ सरळ परिणाम कशावर व्हायला, सजीवावर, लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर. आणि दॅट्स वाय पर्यावरणाचं कन्झर्वेशन करणं ही आज काळाची काय झालेली आहे, गरज झालेली आहे. ओके. त्यानंतर एक चार्ट दिला आहे आपल्याला की ज्यामध्ये 3 मेजर टाईप्स आपल्याला डिस्कस करायचे आहे, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन आणि सॉईल पोल्युशन. नेक्स्टमध्ये आपण सर्वात अगोदर एअर पोल्युशनबद्दल डिस्कस करू. एअर पोल्युशनमधला पहिला पॉईंट कोणता आहे, कंपोनंट्स. Gases, carbon dioxide, CO2, CO, hydrocarbon, sulfur, NOx, hydrogen sulfide, etc. आता कार्बन डायऑक्साईड असेल, कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन्स, सल्फर, नायट्रोजन ऑक्साईड्स. आता नायट्रोजन ऑक्साईड एक्स काऊन दिलं, कारण याचे बरेच प्रकार आहे, NO2, NO, N2O5 असे बरेच प्रकार असतात. त्यानंतर आहे हायड्रोजन सल्फाईड. हे गॅसेसमुळं काय होतं, एअर पोल्युशन होतं. आणि काही सॉलिड घटकसुद्धा आहे ज्याच्यामुळं प्रदूषण होतं. कोणकोणते आहेत ते, डस्ट, ॲश, कार्बन लीड, ॲस्बेस्टॉस, एक्सेट्रा. तर डस्ट असेल, ॲश म्हणजे राख, कार्बन असेल, लीड असेल, ॲस्बेस्टॉस असेल. आता ॲस्बेस्टॉस जो आहे ना, तर हे जे आग विरोधक वस्तू असतात का, ते तयार करण्यासाठी एक मटेरियल वापरला जातो. आणि हा एक केमिकल रेजिस्टन्स पदार्थ आहे. पण हा ॲस्बेस्टॉस जर हवेमध्ये गेला आणि त्याचे कण जर आपल्या शरीरात गेले ना, तर आपल्याला लंग डिसीज होऊ शकतो. त्याच्यामुळे ॲस्बेस्टॉस हा काय आहे, एक प्रकारचा एअर पोल्युशनचा कंपोनंट आहे. आता एअर पोल्युशनचे सोर्स कोणते आहेत, तर पहिला सोर्स तर डेफिनेटली असेल की ज्या केमिकल इंडस्ट्रीज आहेत. ओके, सो वी कॅन राईट केमिकल इंडस्ट्रीज. तर यांच्यामधून बरेच केमिकल्स बाहेर पडतात. त्याच्यानंतर तुम्हाला माहीत आहे की ज्या ऑइल रिफायनरीज असतात. ओके, हे जसं की मी तुम्हाला एक मुंबई हाय म्हणलं होतं आहे की नाही, जिथं पेट्रोल शुद्धीकरण केलं जातं क्रूड ऑइलपासून. तर ते
त्यानंतर थर्मल पॉवर स्टेशन, जिथं दगडी कोळशापासून काय तयार केली जाते, वीज तयार केली जाते, त्याला आपण थर्मल पॉवर स्टेशन म्हणू. तर हा सुद्धा सोर्स आहे. त्यानंतर ज्या क्लॉथ मिल्स आहेत, जिथे कापड तयार केलं जातं, ओके, अशा गिरण्यांमधून सुद्धा. त्यानंतर सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असतील, बरोबर आहे का. तर हे जे सिमेंट तयार करणाऱ्या कंपन्या आहेत, तर यांच्यामधून बरेचसे सॉलिड कण बाहेर पडतात आणि ते फुफ्फुसात गेले की फुफ्फुसाचे आजार होतात, लंग्सचे, बरोबर. त्यानंतर डायनामाइट्स असेल, तुम्हाला माहीत आहे की विहिरी वगैरे खोदताना बऱ्याच वेळेस आपण डायनामाइट्सचा वापर करतो. आणि जे स्टोन क्रशर, परतूला जाताना पाहिलं का तुम्ही, ते खडी तयार करण्याचं ते आहे, तर त्याच्यामुळे सुद्धा काय होतं, प्रदूषण होतं एअरचं. तर असे काही हे सोर्स आहेत. आता प्रश्न असा आहे की इफेक्ट याचा कसा होतो. तर ह्युमन हेल्थवर याचा तर परिणाम 100% होतो. तर पहिलं म्हणजे हे जे सॉलिड कण किंवा गॅसियस आहेत, हे डायरेक्ट आपल्या श्वासद्वारे चालले. म्हणजे पहिला जो इफेक्ट असेल, तर वाटल्यास आपण इथं लिहू, सिरियस इफेक्ट कशावर होईल, आपल्या रेस्पिरेटरी सिस्टमवर. ओके, सो सिरियस इफेक्ट जो असेल तो पहिला असेल आपल्या रेस्पिरेटरी सिस्टमवर. याच्यामध्ये लंग्स वगैरे सर्व आलं. त्यानंतर आपल्या फक्त ह्युमनवरच याचा इफेक्ट होईल का, नाही. तर याचा जो इफेक्ट आहे हा प्लांट्सवर पण होतो. कारण वनस्पतीवर सुद्धा, समजा उदाहरणार्थ राख आहे, ती हवेत उसळली म्हणजे ते वनस्पतीवर चालले, फोटोसिंथेसिस परिणाम व्हायला. ॲनिमल्सवर सुद्धा परिणाम होतो या गोष्टीचा. आणि तुम्हाला माहिती आहे की नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर असे पण ॲसिड रेन पडतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला. आणि पाऊस वेळेवर वगैरे पडत नाही, ऋतुमान बदलतात. म्हणजे जो क्लायमेट आहे, हा क्लायमेट त्या ठिकाणी काय व्हायला, चेंज व्हायला. तर असे काही इफेक्ट आहेत. आता याचं जर कंट्रोल मेजर जर पाहिलं आपण, तर कंट्रोल मेजर काय सांगता येईल आपल्याला की रिड्यूस यूज ऑफ फॉसिल फ्युल्स, म्हणजे जे जीवाश्म इंधन आहेत त्याचा वापर आपण काय केला पाहिजे, कमी केला पाहिजे. आज आपल्याकडे सोलार किंवा इलेक्ट्रिक या गोष्टींचा जर जास्त आपण वापर केला. त्याच्यानंतर जे ट्री प्लांटेशन आहे, बरोबर आहे का, झाडं जितकी जास्त असतील तितक्या जास्त प्रमाणात काय होतं की प्रदूषण कंट्रोल करण्याला काय होते, मदत होते. हे त्याचे काही मेजर्स म्हणून आपण उपाय. आता वॉटर पोल्युशन याला 2 प्रकारचे घटक जे आहेत हे कारणीभूत आहेत. पहिला घेऊ वाटल्यास आपण बायोटिक. आता बायोटिकमध्ये वॉटरमध्ये वाढणारी अल्गी असेल, डिफरंट प्रकारचे व्हायरसेस असतील, बॅक्टेरिया असतील आणि काही पॅरासाइट्स असतील, परजीवी. हे सर्व बायोटिक फॅक्टर आहेत. त्याच्यामुळं पाण्याचं प्रदूषण होतं. जे अबायोटिक फॅक्टर आहेत ज्याच्यामुळे जलप्रदूषण होतं. तर यामध्ये आपल्याला माहीत आहे की सँड असेल, वाळू. त्यानंतर सॉईल डस्ट, की पाण्यात मिसळली की काय होईल, पाण्याचं प्रदूषण. त्यानंतर काही रेडिओ सबस्टन्स असतात पहा. हे रेडिओ सबस्टन्स जर पाण्यामध्ये मिसळले तरी वॉटरचं काय होतं, पोल्युशन होतं. आणि काही ऑर्गॅनिक घटकसुद्धा आहेत पहा. जसं की आपण शेतामध्ये कीटकनाशकाचा वापर करतो, विडीसाइड्स, कीडनाशकाचा वापर करतो, जसं की त्याला आपण पेस्टिसाइड्स म्हणू. आणि जे सांडपाणी नदीमध्ये जातं, कारखान्यातलं असो, घरचं असो, सिवेज, त्याच्यामुळे सुद्धा वॉटरचं काय होतं, पोल्युशन. त्यानंतर सोर्स पाहू आपण वॉटर पोल्युशनचा.
Industrial waste, domestic waste, sewage, chemical discharge from industries, pesticides used in agriculture. मग सांगितल्याप्रमाणे जे कारखान्यातलं वेस्ट असेल, घरगुती वेस्ट असेल, सांडपाणी, कारखान्यामधून जे केमिकल्स बाहेर पडतात आणि शेतीमध्ये जे आपण पेस्टिसाईडचा वापर करतो, तर हे पाण्यासोबत जर पाण्याच्या सोर्समध्ये आले तर इथं वॉटर पोल्युशन घडून येतं. आता परिणाम काय होईल की जे वॉटर बॉर्न आजार असतील, ओके, डिसीज, हे आपल्याला होतील. कारण पाणी आपण यूज केलं तर डेफिनेटली त्या पाण्या थ्रू आपल्याला काय होणार, या ठिकाणी त्या पाण्यासंदर्भात आजार होणार. त्यानंतर बऱ्याच वेळेस काय होतं की केमिकल्समुळं त्या पाण्यामध्ये असणारे जे ॲक्वेटिक ॲनिमल्स आहेत तर ते मरण पावतात, बरोबर आहे का? सो आपण त्याला लिहू, जी मॉर्टेलिटी आहे कोणत्या ॲनिमल्सची, ॲक्वेटिक ॲनिमल्ससारखी, फिशसारखे जे ॲक्वेटिक ॲनिमल्स असतात, है ना, तर याच्यावर त्याचा इफेक्ट होऊ शकतो. आणि त्या व्यतिरिक्त आणि तिसरा इफेक्ट जर पाहिला आपण तर ते आहे युट्रोफिकेशन. आता युट्रोफिकेशन काय माहिती आहे का, तुम्ही कधी कधी पाण्यावर असं पाहिलं का, खूप दिवस सांडपाणी आणि त्याच्यावर हिरवं शेवाल तयार होतं, तर त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का, सूर्यकिरण पाण्यामधले जे सजीव आहेत खालचे प्लांट्स आणि तिथपर्यंत सूर्यकिरण पोहोचेल का, कारण ते हिरवे जे लेयर्स तयार झाले ना, ते आल्गी वगैरे प्लँक्टॉन वगैरे असतात, त्याच्यामुळं सूर्यकिरण हे बॉटमपर्यंत पोहोचतात. तर हा सुद्धा एक परिणाम आहे. मग आता वॉटर पोल्युशन कंट्रोल करायचं असेल तर काय करावं लागेल? सर्वात महत्त्वाचं जर पाहिलं आपण तर जे केमिकल्स आहेत हे डू नॉट डिस्चार्ज इन वॉटर बॉडीज, बरोबर आहे का? कारखान्यातलं जे सांडपाणी आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स आहेत हे वॉटर बॉडीजमध्ये काय व्हायला पाहिजे, डिस्चार्ज नाही व्हायला पाहिजे. कारण पाण्यात गेलं नाही तर पाण्याचं प्रदूषण थांबेल. आणि दुसरं म्हणजे जे पेस्टिसाइड्स, विडीसाइड्स वगैरे आपण शेतीसाठी वापरलो, तर शेती ही कोणत्या पद्धतीची पाहिजे, ऑर्गॅनिक फार्मिंग पाहिजे. ऑर्गॅनिक फार्मिंग जर आपण वापरली तर अशा वेळेस आपण वॉटर पोल्युशन कमी करू शकतो, बरोबर. आणि त्यानंतर तिसरं आहे सॉईल पोल्युशन. सॉईल पोल्युशनमध्ये सर्वात अगोदर आपण जे फर्टिलायझर्सचा वापर करतो, ओके, तर ज्या खतांचा आपण वापर करतो स्पेशली केमिकल फर्टिलायझर्स, ओके, याच्यामुळं सॉईल पोल्युशन जास्त प्रमाणात होतं. त्यानंतर काही हेवी मेटल्स आहेत, तर या हेवी मेटलचा आपण वापर केला आणि त्यानंतर त्याचं समजा एक यूज संपल्यानंतर ते सॉईलमध्ये पडून राहतं, ते सुद्धा एक सॉईल पोल्युशन आहे. त्यानंतर जे टॉक्झिक केमिकल्स आहेत, विषारी केमिकल्स, रसायनं, हे मातीमध्ये मिक्स झाले म्हणजे सॉईलचं काय होतं, या ठिकाणी पोल्युशन होतं. बऱ्याच वेळेस शेती करत असताना तुम्हाला माहिती आहे आपण फवारण्या वगैरे करतो, तर काही बाबतीत ते कुठं जातात, आपल्या सॉईलमध्ये मिक्स होतं, त्याचे न्यूट्रिएंट्स कमी करतात. हे सुद्धा काय आहे, सॉईलचं पोल्युशनच आहे. आता सॉईल पोल्युशनला सोर्स जर पाहिला आपण तर पहिला सोर्स आहे की जे इंडस्ट्रियल इफ्युएंट्स, म्हणजे कारखान्यामधून, तुम्हाला माहिती आहे कारखान्यासाठी बरीच जमीन वापरली जाते, तर बरेच वेळेस सॉलिड केमिकल्स हे जमिनीवर काय होतात, वेस्ट करतात. तुम्ही जर पाहिलं ना, ते केमिकल फॅक्टरीज असतात स्पेशली फार्मास्युटिकल वगैरे, तिथला पहा तुम्ही, ते जमीन जर तुम्ही पाहिलं ना तर सर्व ठिकाणी तुम्हाला केमिकल पसरलेलं दिसेल. तर हे त्यानंतर जे टॉक्झिक मटेरियल्स आहेत, हा सुद्धा एक सोर्स आहे सॉईल पोल्युशनचा. त्यानंतर सांगितल्याप्रमाणे केमिकल जे पेस्टिसाइड्स वापरतो आपण शेतीसाठी, तर यांची फवारणी करताना. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की सर्जरीज वगैरे झाल्यानंतर काही बायोमेडिकल वेस्ट दवाखान्याचा असतो पहा,
हे ना, सिरिंज वगैरे आजकाल आपण इंजेक्शन सेपरेट वापरतो. याची वेस्ट टाकायची कुठे, एकदा वापरल्यानंतर डबल वापर करलो का नाही. हा वेस्टसुद्धा त्याच्यामुळे सुद्धा कचरा ही फार मोठी समस्या आहे ना. आपल्याला माहिती आहे की आज प्लास्टिक कचरा जास्त आपण वापरायलो आणि हा बायोमेडिकल वेस्ट याची विल्हेवाट लावायची कुठं, त्याच्यामुळे सुद्धा सॉईल पोल्युशन व्हायला. त्यानंतर ई वेस्ट, ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्हणू. आज मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप किती जास्त झाले, चार्जर, बॅटऱ्या, ते डेड झालेलं मटेरियल कुठंही पडून येते, त्याच्यामुळे सॉईल पोल्युशन व्हायला. सर्वात महत्त्वाची जागतिक समस्या ती म्हणजे कोणती, प्लास्टिक वेस्ट, जे सगळे डिकम्पोजिशनसुद्धा होतं का नाही. तर हे सॉईल पोल्युशनचे सोर्सेस आहेत. त्यानंतर इफेक्ट पाहू आपण. Soil erosion, retarded growth of plants or crops, nutritional deficiency, etc. आता सॉईल इरोजन माहिती आहे तुम्हाला, जमिनीची धूप. म्हणजे आपण वृक्ष लावले नाही किंवा सॉईलचं पोल्युशन झालं तर काय होतं की पाऊस हेवी पडला त्यासोबत वरची माती, तुम्हाला माहिती आहे हजारो वर्षाचा काळ लागतो 2.5 सेंटीमीटर मातीचा थर करण्यासाठी. ते जर वाहून जात असेल तर ती शेती योग्य राहते का जमीन नाही, तर त्याला आपण काय म्हणतो, सॉईल इरोजन. त्यानंतर प्लांट्स आणि क्रॉप्स, जे पीक आहेत, वनस्पती आहे, यांची वाढ खुंटते पहा, कारण त्यांना न्यूट्रिशन्स प्रॉपर भेटत नाही मातीतून. आणि दुसरं म्हणजे त्या सॉईलमधली जी न्यूट्रिशनची मात्रा असते तर ती डिफिशियन्सी त्या ठिकाणी काय होते, कमी होते. म्हणजे जमिनीचा कस कमी होतो, जमीन नापीक होते, असे काही परिणाम आहेत. आता कंट्रोल मेजर जे आहे ते काय सांगता येतील. सर्वात महत्त्वाचं आपण काय माहिती आहे का, की RRR फॉर्म्युला तुम्हाला, रियूज है ना, वापर कमी करायला पाहिजे है ना. RRR जो फॉर्म्युला आहे आपल्या पुढे आपण डिस्कस करू. तर याच्यामध्ये तुम्हाला एक माहिती आहे की नवीन संकल्पना येईल, रिसायकलिंग है ना. आता बऱ्याचशा मोबाईल कंपन्या काय करतात की मोबाईल एक्सचेंजमध्ये वापस घेऊन त्यातला काही मटेरियलचा पुन्हा वापर करतात, त्याला आपण रिसायकलिंग म्हणू. दुसरं आहे रिड्यूस म्हणजे जास्तीत जास्त साधनांचा वापर काय करायचा आहे, कमी करायचा आहे. आणि तिसरं आहे रियूज, आणि पुन्हा त्या वस्तूंचा वापर करणे. आणि याच्यात जर पाहिलं आपण तर सॉईल याच्यात ऑर्गॅनिक फार्मिंगसुद्धा येईल ना, कारण आपण केमिकल फर्टिलायझरचा वापर नाही केला तर निश्चितच त्या ठिकाणी काय व्हायला, वेस्ट कमी होईल. त्यानंतर जे इंडस्ट्रीज आहेत त्यांचं वेस्ट जे आहे ते सॉईलमध्ये आलं नाही पाहिजे, अशा काही गोष्टी आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन आणि नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन हे डिटेलमध्ये डिस्कस करू.